इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. सध्या सांगली जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सदस्य जिल्हा परिषदेच्या आवारात हेच गाणं गुणगुणतायत असं म्हणता येईल. निकाल लागून 15 दिवस झाले तरी महाविकास आघाडी की महायुती कोणासोबत जायचं हेच या गटाचं ठरत नाहीये. नक्की काय आहे हा सगळा प्रकार? का उशीर होतो जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करायला? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. आता मी या व्हिडिओच्या सुरुवातीला जे गाणं म्हटलं होतं ते गाणं सध्या सांगलीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला तंतोतंत लागू पडत आहे. त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी दोन डगरींवर पाय ठेवायचं धोरण स्वीकारल्यामुळं सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचं राजकारण जर तरच्या समीकरणात अडकलंय. त्यामुळं कोण बाजी मारणार, कुणाचा कार्यक्रम होणार याची उत्सुकता सांगलीत दिवसेंदिवस वाढतीये. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने सर्वाधिक 18 जागा जिंकल्या तर काँग्रेसनं 11 जागा जिंकल्या. तिथंच ठाकरे गटानं केवळ 1 जागा जिंकली. दुसरीकडे भाजपनं 16 जागा, अजित पवार गटानं 6 जागा, शिंदे गटानं 7 तर रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षानं प्रत्येकी 1 जागा जिंकली. तसं पाहायला गेलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या दोनही गटात इथे आघाडी होती. तिथंच शिंदे गटाच्या विरोधात शरद पवार गटानं उमेदवार न देता त्यांना अनुकूल भूमिका घेतली होती. पण आता शिंदे गट आणि अजित पवार गट वेगळी भूमिका घेत असल्यानं राजकारणात ट्विस्ट आलाय. सोबत एनसीपीच्या नेत्यांमध्ये देखील एकमत नाहीये. काहींच्या मते महाविकास आघाडी सोबत जावं तर काहींना भाजप सोबत जायचं. त्यासाठी काय घडलंय हे आधी जाणून घेऊ. माजी खासदार संजय पाटील यांनी नुकतीच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख, शिवाजीराव नाईक यांनी संजय काकांना न बोलवता बैठक घेतली. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नाईक यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे आता घड्याळाची झाकली मूठ 1.25 लाखाची अशी स्थिती सांगलीत आहे. संजय काका पाटील मूळचे राष्ट्रवादीचे असले तरी खासदार झाल्यानंतर ते भाजपात रमले होते. त्यामुळे राष्ट्रवादीनं भाजप सोबत जावं अशी संजय काका पाटलांची भूमिका आहे. तर इतर नेत्यांचे अजून कोणाकडे जायचं हेच ठरताना दिसत नाहीये. कारण अगोदर भाजपला पाठिंब्यासाठी अध्यक्षपदाची अट घालणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये आता पाठिंब्याविषयी दुमत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच चंद्रकांत पाटील यांचा व्हीप पाळावा लागेल असा इशारा अजित पवार गटानं स्पष्ट धुडकावला. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी हा विषय फडणवीसांकडे नेण्याचे संकेत दिले. चंद्रकांत दादांच्या इशाऱ्यानंतर जयंत पाटील देखील आता सक्रिय झाले. ते म्हणाले, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदे सेना हे दोनही पक्ष भाजपच्या विरोधात लढले होते. त्यामुळे त्यांनी भाजपला पाठिंबा देऊ नये. जर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला तर जनतेतून त्यांची प्रतिमा खराब होईल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाबरोबर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची आघाडी होती. दुसरीकडे आम्ही शिंदे सेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. त्यामुळे सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये हे दोनही पक्ष आमच्यासोबत येतील अशी आमची अपेक्षा आहे असं सांगताना राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. मात्र व्हीप आणि नियम सांगून या पक्षावर भाजपकडून दादागिरी सुरू आहे असे म्हणत जयंत पाटील यांनी भाजपला देखील सुनावलंय. पण अजित पवार गटाचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी जयंत पाटलांचं म्हणणं देखील टोलावत निर्णयाचा चेंडू सुनेत्र पवार आणि सुनील तटकरे यांच्या कोर्टात ढकललाय. महायुतीमध्ये असून भाजपच्या एककल्लीपणाला कंटाळून शिंदे सेनेचे सांगलीचे संपर्क मंत्री आम्ही स्वतंत्र लढत 7 जागा जिंकल्या. त्यामुळे आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण असा प्रश्न विचारतायत. जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी महायुती की महाविकास आघाडीकडे जायचं याबाबतचा निर्णय शिंदे सेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच घेतील असंही म्हटलंय. सामचे 7ही सदस्य एकत्रित आहेत आणि वरिष्ठांचा निर्णय आम्हाला मान्य असणार आहे असंही ते म्हणाले. सोमवारी आम्ही मुंबईत भेटणार आहोत. या बैठकीनंतर सत्ता स्थापनेबाबत बैठक होणार आहे असे शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांनी स्पष्ट केलंय. खरं तर जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतील सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात जोरदार टीका करत होते. शिंदे सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आटपाडी खानापूर तालुक्यात मोठा संघर्ष झालेला. गोपीचंद पडळकर आणि आमदार बाबर यांच्यात रंगलेला कलगीतुरा महाराष्ट्रानं पाहिलाय.
तरीही सोमवार नंतर दोनही पक्षांची बैठक मुंबईत होतीये. त्यानंतर महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी व्यक्त केलाय. तर या सगळ्या घटनेमध्ये महत्वाची भूमिका बजावत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील सावळा गोंधळ हा अद्यापही संपेना झालाय. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपला गट अद्यापही स्थापन केला नाहीये. त्यामुळे ते निर्णयासाठी मुंबईकडे बोट करत असतानाच रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांची भेट जयंत पाटील यांची मात्र काळजी वाढवताना दिसतीये. रवींद्र चव्हाण यांनी महाविकास आघाडीला रोखायचे असेल तर महायुती म्हणून भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एक संघ असायला हवी असं मत तटकरे यांच्या पुढे मांडलंय. वास्तविक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपनं अनेक ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं नव्हतं. तसेही बऱ्याच ठिकाणी शिवसेनेशी देखील त्यांनी फारकत घेतली होती. पण आज सत्ता स्थापनेमध्ये त्यांचाच हात मागण्याची वेळ भाजपवर आली आहे. पण शिंदे गट आणि अजित पवार गटाचे स्थानिक नेते जयंत पाटील यांना साथ देत भाजपचा गेम करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे शरद पवार गटानं देखील जयंत पाटलांना फ्री हँड दिलाय. तिथेच शिंदे सेनेनं देखील भाजपने आमचा पाठिंबा गृहीत धरू नये असं म्हणत इशारा दिलाय. त्यामुळे आता देवाभाऊ मॅजिक करणार की जयंत पाटील भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार याचा फैसला सुनेत्रा पवार यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.